आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला बातमी पुण्यातल्या पावसाबाबतची। घाटमाथ्यावर आणि खडकवासला धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे मोठा नदीमध्ये विसर्ग वाढवण्यात आलाय। 15,000 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। त्यातच आज पुण्यात दोन्ही पालख्या मुक्कामी असतील, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वारकरी शहरात दाखल होणार आहेत। मोठ्या नदीपात्रात पुढे उतरू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं वारकऱ्यांना केलं। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, अजूनही विसर्ग सुरू आहे का खडकवासल्यातून? आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे वारकरी आज मोठ्या प्रमाणात पुण्यात आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे मोठा नदीपात्र परिसरामध्ये कुणीही येऊ नये यासाठी म्हणून प्रशासन काय नेमकी काळजी घेते? निश्चितपणे आज आपण पाहिलं तर संत ज्ञानेश्वर माऊलींची आणि संत तुकोबारायांची पालखी आज पुण्यात मुक्कामी असल्यामुळे लाखोंच्या संख्येने वारकरी जे आहेत ते पुण्यात येतात। मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो आता 15,000 क्युसेक्सवर करण्यात आलेला असून जिल्हा प्रशासनाकडनं कोणालाही पाण्यात उतरू नये असा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। पोलीस असतील, महापालिका प्रशासन असेल, त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी या दुकानातील परिसरात आपल्याला तैनात पाहायला मिळत आहेत। त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे कुणी नदीपात्र उतरू नये अशी खबरदारीचा आवाज प्रशासनाकडनं करण्यात आला। ठीक, धन्यवाद अक्षय संपूर्ण माहितीसाठी। तर खडकवासल्यामधून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, दुसरीकडे दोन्ही पालख्या आज पुणे मुक्कामी आहेत, त्यामुळे प्रशासन सतर्क झाले।